सर्वांना नमस्कार। आपल्या माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण याआधी शब्दांच्या जाती त्यातील जे काही दोन प्रकार आहेत त्यात पहिला नाउन आणि दुसरा प्रोनाउन या संदर्भात ऑलरेडी आपण माहिती समजून घेतलेली आहेच। जर त्या संदर्भात तुम्ही माहिती पाहिली नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल, नाउन आणि प्रोनाउनची, ती तुम्ही नक्कीच पहा। म्हणजेच जो काही आपला पुढचा भाग असेल त्या भागाची माहिती समजायला आपल्याला सोपं जाईल, बरोबर? कारण सुरुवातीची जर माहिती आपल्याला समजली नाही तर पुढच्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाही, आणि म्हणून आपण पहिल्यापासून जर व्यवस्थित समजून घेतलं तर आपल्याला ते व्यवस्थित आणि परफेक्ट आपल्याला ते कळत असतं। त्यासाठी जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल, ती नक्कीच ओपन करा आणि ती माहिती समजून घ्या, ठीक आहे? तर अजूनही आपल्या चॅनलवर जर समजा कोण नवीन असतील तर त्यांनी आपला चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर लगेचच त्याची नोटिफिकेशन मिळू शकेल, यासाठी ते तुम्हाला सांगतोय, ठीक आहे? तर आज आपण ज्या काही भागाची माहिती समजून घेणार आहोत तो आहे ऍडजेक्टिव्ह। ऍडजेक्टिव्ह हा जो काही प्रकार आहे तो पार्ट्स ऑफ स्पीच मधील 3rd नंबरचा तो भाग आहे। 3ऱ्या क्रमांकावरचा ऍडजेक्टिव्ह म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो विशेषण। काय म्हणत असतो? विशेषण म्हणत असतो। आता या ठिकाणी विशेषण म्हणजेच काय किंवा ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय, तर त्याची आपण साध्या पद्धतीने डेफिनेशन लिहिलेले आहे, किंवा अगदी 2 शब्दात सुद्धा आपण ते समजू शकतो की डिस्क्रायबिंग वर्ड। डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजेच काय, तर माहिती सांगणारा जो शब्द असतो, नामाबद्दल माहिती सांगणारा जो शब्द असतो त्या शब्दाला म्हणतात डिस्क्रायबिंग वर्ड, म्हणजे वर्णन करणारा। डिस्क्राइब म्हणजेच काय? वर्णन करणे, त्या संदर्भात माहिती सांगणारा शब्द, ठीक आहे? तर आपण व्याख्या समजून घेऊया। ऍडजेक्टिव्ह किंवा विशेषण याची व्याख्या काय आहे, तर नामाचे वर्णन करणाऱ्या किंवा नामाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। पहा, नाम असेल, नाम म्हणजेच काय म्हणून तुम्हाला सांगितलं की आपण पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती समजून घेतलेली आहे। आता नाम प्रोनाउन हे जर माहिती नसतील आपल्याला, नाउन प्रोनाउन, तर याचा वापर कसा करायचा किंवा याचा वापर कोणत्या पद्धतीने केला जातो ते आपल्याला कळणार नाही। त्यासाठी आधीचे व्हिडिओ पहा, म्हणजेच ही माहिती तुम्हाला सोपी होईल, ठीक आहे? तर नामाबद्दल वर्णन करणारा जो शब्द असतो किंवा नामाविषयी अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला विशेषण असे म्हणतात, आणि त्यालाच इन शॉर्ट मध्ये काय म्हणतात? डिस्क्रायबिंग वर्ड। काय म्हणतात? डिस्क्रायबिंग वर्ड। डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजेच काय की वर्णन करणारा शब्द, ठीक आहे? तर जे काही टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह आहेत, टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय? विशेषणाचे प्रकार। आता विशेषणाचे एकूण 8 प्रकार आहेत। किती प्रकार आहेत? 8। या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत, पहा। आपण स्टेप बाय स्टेप ती माहिती समजून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपण ते समजून घेऊया, जेणेकरून आपल्याला प्रत्यक्ष ग्रामर मध्ये त्या गोष्टी जेव्हा येतील तेव्हा आपण त्या सहजरित्या सॉल्व्ह करू शकू। त्यासाठी लक्ष देऊन पहा, म्हणजेच ही माहिती तुम्हाला सविस्तर कळू शकेल आणि व्यवस्थित कळू शकेल, ठीक आहे? आपण आधी टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह जे आहेत ते आपण समजून घेऊया। म्हणजेच विशेषणाचे प्रकार जे आहेत त्यातील पहिला आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, म्हणजेच गुण विशेषण। ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणजे संख्या विशेषण। 3rd नंबर आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ अपीअरन्सेस, म्हणजेच वस्तूंचे रूप, स्वरूप, आकार, रंग इत्यादी संदर्भात वर्णन करणारे शब्द। पुढचा आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ डिस्क्रायबिंग साऊंड्स, म्हणजेच आवाजाचे वर्णन करणारे विशेषणे। पुढचा आहे 5th नंबर ऍडजेक्टिव्ह ऑफ डिस्क्रायबिंग टेस्ट, म्हणजेच काय की चवीचे वर्णन करणारे विशेषणे। 6th नंबर आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ डिस्क्रायबिंग स्मेल्स, म्हणजेच गंधाचे किंवा वासाचे वर्णन करणारे शब्द, विशेषणे। 7th नंबर आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ डिस्क्रायबिंग टच, स्पर्शाची वर्णन करणारे विशेषणे, जाणीव करून देणारे जे काही शब्द असतील ते। आणि 8वा आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ डिस्क्रायबिंग कलर्स, म्हणजेच काय? रंगाचे वर्णन करणारे विशेषणे।
असे एकूण 8 प्रकार आहेत. कोणाचे 8 प्रकार आहेत? तर टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय? विशेषणाचे एकूण 8 प्रकार आहेत. त्याचं जस्ट आपण वाचन केलेलं आहे. आता ही जी काही माहिती आहे ती माहिती आपण सविस्तर समजून घेणार आहोत. स्टेप बाय स्टेप प्रत्येक जो काही प्रकार आहे त्या प्रकाराची माहिती आपण समजून घेणार आहोत. म्हणून कुठेही जाऊ नका, ती माहिती व्यवस्थित समजून घ्या. तर आपला जो काही पहिला प्रकार आहे तो आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजेच काय? आता क्वालिटी म्हणजेच काय सर्वांनाच माहिती आहे. जर आपल्याला त्या शब्दाचा अर्थ कळला तर आपण सहजरित्या त्या संदर्भात माहिती समजून घेऊ शकतो. म्हणून आपली व्होकॅब्युलरी जर आपण वाढवली असेल, म्हणजे शब्दसंग्रह जर असेल, तर आपण ते सहजरित्या सॉल्व्ह करू शकतो किंवा ते आपल्याला कळू शकतं. आपण समजून घेऊया. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजेच गुणविशेषण. विशेषण या प्रकारातील जो पहिला प्रकार आहे तो आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. त्याची व्याख्या कशी आहे? तर नामाचे रूप, रंग, गुण इत्यादी विषयी माहिती देणाऱ्या शब्दाला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी असे म्हणतात. एखादा नाम असेल, त्या नामाबद्दल, त्याच्या रंगाबद्दल, त्याच्या रूपाबद्दल किंवा त्याच्या गुणाबद्दल विशेष माहिती देणारा जो शब्द असतो त्या शब्दाला काय म्हणतात? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजेच गुणविशेषण असे म्हणतात. आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊया. त्यासाठी आपण 4 उदाहरण घेतलेले आहेत. त्यातील पहिला आहे पहा, अ टॉल बॉय. अ टॉल बॉय, मुलगा कसा आहे? टॉल. टॉल म्हणजेच काय? तर टॉल म्हणजे उंच. ठीक आहे. दुसरा पहा, अ येलो फ्रूट. अ येलो फ्रूट. फ्रूट कसा आहे? फ्रूट म्हणजेच काय? तर फळ. येलो म्हणजेच काय? तर पिवळा. फळ कसं आहे? तर फळ पिवळे आहे. ठीक आहे. तिसरं उदाहरण पहा, अ ब्रेव मॅन. अ ब्रेव. ब्रेव मीन्स शूर, माणूस. मॅन म्हणजेच काय? माणूस. तो माणूस कसा आहे? शूर आहे. चौथा उदाहरण पहा, अ लार्ज एनिमल. एनिमल मीन्स प्राणी. लार्ज म्हणजेच कसा? मोठा. मग अ लार्ज एनिमल म्हणजेच काय होईल? मोठा एनिमल. त्याला आपण बिग एनिमल म्हणू शकतो. अ बिग एनिमल. ठीक आहे. अ बिग एनिमल. मग या ठिकाणी अंडरलाईन केलेले जे काही शब्द आहेत पहा, अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत या ठिकाणी, त्यात पहिल्या वाक्यातला टॉल, दुसऱ्या वाक्यातील येलो, तिसऱ्या वाक्यातील ब्रेव आणि चौथ्या वाक्यातील लार्ज. आता हे जे काही अंडरलाईन केलेले शब्द आहेत, मग त्यात टॉल असेल, येलो असेल, ब्रेव असेल आणि लार्ज असेल, हे जे काही शब्द आहेत ते शब्द कोणते आहेत? तर गुणवाचक शब्द आहेत. म्हणजेच काय की मुलगा आहे. मुलगा कसा आहे? तर उंच आहे. अ टॉल बॉय. मुलगा उंच आहे. फ्रूट आहे. फ्रूट कसा आहे? येलो आहे. रेड फ्रूट म्हणू शकतो, ग्रीन फ्रूट म्हणू शकतो. ठीक आहे. तर त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे त्या शब्दाला काय म्हणतात? गुणविशेषण असे म्हणतात. जो आपला पहिला प्रकार आहे, विशेषणातील जो पहिला प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, त्यामध्ये आपल्याला या 4 उदाहरणाच्या माध्यमातून ती माहिती समजून घेता येते. ठीक आहे. असे अनेक आपण वाक्य लिहू शकतो. ठीक आहे. पुढचा पहा, परंतु जर समजा आपण आणखीन डीप मध्ये गेलो किंवा जास्त आपण एक्झाम्पल्स लिहून घेतले तर काय होईल? तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि व्हिडिओ मोठा झाला की आपल्याला पाहायला कंटाळा येतो. मग माहिती उपयुक्त असो किंवा नसो, बरोबर. म्हणून आपण थोडक्यात ते आपण समजून घेऊया आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याने आपले हे जे काही ह्या गोष्टी आहेत त्या परफेक्ट होऊ शकतील. पुढचा प्रकार पहा, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणजे संख्या विशेषण. ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणजेच काय? संख्या विशेषण. आता याची डेफिनेशन कशी आहे ते पहा. नामांची संख्या सांगणाऱ्या शब्दाला संख्या विशेषण असे म्हणतात. नामाची संख्या. आता एखाद्या वाक्यामध्ये एखादा व्यक्ती आला असेल किंवा प्राणी असतील
तर त्यांची संख्या म्हणजे ते किती प्रमाणात आलेले आहेत त्या संदर्भात माहिती सांगणारा जो शब्द असतो त्या शब्दाला म्हणतात संख्या विशेषण शब्द. आता या संख्या विशेषण, आता हा जो काही संख्या विशेषण जो प्रकार आहे त्या प्रकाराचे एकूण 2 उपप्रकार तयार होत आहेत. त्यात पहिला आहे मूळ संख्या वाचक आणि दुसरा आहे क्रमवाचक. ठीक आहे. या विशेषणाचे एकूण 2 प्रकार आहेत. त्यात पहिला मूळ संख्या वाचक. आता मूळ संख्या वाचक म्हणजेच काय, उदाहरणाच्या माध्यमातून ते आपण समजून घेऊया. उदाहरण काय आहेत तर 5 flowers, 10 girls, 19 toys. पहिला उदाहरण काय आहे 5 flowers, 10 girls, 19 toys. ठीक आहे. यामध्ये संख्या आलेल्या आहेत. संख्या कशा आल्या तर येथे 5 वाक्यामध्ये आलेला 5 फ्लावर्स, त्यातील 5 आपण घेतला. 10, 10 and 19. 10, 19 and 5 ही मूळ संख्या विशेषणे आहेत. म्हणजेच काय की त्या वाक्यामध्ये आलेली जी काही संख्यावाचक शब्द असतील ती संख्यावाचक शब्द म्हणजेच मूळ संख्यावाचक विशेषणे असे म्हणतात. त्यालाच आपण काय म्हणत असतो, संख्या विशेषण शब्द म्हणत असतो. कारण त्या संदर्भात एक विशेष माहिती सांगतायत. या ठिकाणी फ्लावर्स किती आहेत तर 5 आहेत. गर्ल्स किती आहेत तर 10 आहेत. किती आहेत 10 आहेत. टॉयज किती आहेत तर 19 आहेत. 19 म्हणजेच 19. बरोबर. मग 5 फुलं, 10 मुली आणि 19 खेळण्या. 19 खेळण्या. खेळण्या किती तर 19. म्हणजे या संदर्भात खेळण्यांसंदर्भात किंवा संख्यादर्शक जो शब्द असतो त्याला म्हणतात मूळ संख्यावाचक विशेषण. त्यातील दुसरा प्रकार आहे क्रमवाचक. क्रमवाचक विशेषण या ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर्स त्याचा हा दुसरा प्रकार, उपप्रकार. त्यात 5th फ्लॉवर म्हणजेच 5वे फूल, 10th गर्ल 10वी मुलगी आणि 19th टॉय 19वे खेळणे. आता या ठिकाणी पहा क्रमवाचक जो काही शब्द असेल त्याला या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणजेच संख्या विशेषण यामध्ये क्रमवाचक असं म्हणतात. तर 5th फ्लॉवर म्हणजेच काय की 5व्या क्रमांकाचे फूल 5th फ्लॉवर. 10th गर्ल म्हणजेच काय 10व्या क्रमांकावर असणारी मुलगी. 19th टॉय म्हणजेच काय 19वे खेळणे. मग या वाक्यामध्ये जे काही क्रमवाचक शब्द आहेत ते कोणते आहेत तर 5th, 10th, 19th हे जे काही शब्द आलेले आहेत हे शब्द आहेत क्रमवाचक विशेषणे. त्या वाक्यामध्ये जर समजा नामाचा क्रमांक कितवा आहे हे दर्शवणारे जे शब्द आलेले असतात त्या शब्दाला काय म्हणतात क्रमवाचक विशेषण असे म्हणतात. ठीक आहे. 2 जे काही प्रकार होते त्या प्रकाराची माहिती आपण समजून घेतली. आता जे काही पुढचे प्रकार आहेत स्टेप बाय स्टेप आपण समजून घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, लगेच आपण ते समजून घेऊया. ओके. हा तर या ठिकाणी पहा आपण जो आपला तिसरा प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ अपीअरन्सेस म्हणजेच काय की वस्तूचे रूप, आकार, स्वरूप, रंग इत्यादी संदर्भात वर्णन करणारे जे शब्द असतील त्या शब्दांना म्हणतात ऍडजेक्टिव्ह ऑफ अपीअरन्सेस. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण काही शब्द लिहून घेतलेले आहेत ते आपण फक्त शब्द वाचन करून समजून घेणार आहोत. अशा प्रकारची शब्द जर वाक्यात आली असतील तर आपल्याला ती सहजरित्या शोधता यावीत यासाठी आपल्याला हे शब्द माहिती असणं अपेक्षित आहे. जास्त करून आपल्याला या 2 जे काही प्रकार आहेत त्या 2 प्रकारासंदर्भात माहिती विचारलेली असते. तरीही जे काही पुढचे प्रकार आहेत त्या संदर्भात किमान आपल्याला ज्ञात असावं, माहिती असावी यासाठी आपण हे शब्द लिहून आपण ते वाचून समजून घेऊया. ठीक आहे. त्यात पहा आता फक्त ह्याचसाठी हे उपयुक्त असतील असं नाही. तर शब्द वाचल्यानंतर नक्कीच आपल्याला तो शब्द जर नवीन वाटत असेल तर त्या शब्दाचा अर्थ आपल्याला समजायला मिळणार आहे. जर तुम्ही संग्रहित करून ठेवलात तर नक्कीच योग्य त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे शब्द वापरता येऊ शकतील. जसं की आपण वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बोलत असतो.
आता ह्या ठिकाणी आल्यानंतर हे काही शब्द आहे त्या शब्दांचं वाचन केल्यानंतर नक्कीच तुम्हाला क्लिक होईल की अरे हो, आपल्याला हे शब्द ह्या वाक्यात आपण बोलत असतो. ठीक आहे. तर पहिला शब्द आहे ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह म्हणजेच कार्यक्षम. एजाईल. एजाईल म्हणजेच काय? एजाईल म्हणजेच चपळ. अँग्री. अँग्री म्हणजेच काय? रागावलेला. अट्रॅक्टिव्ह आकर्षक. ब्युटिफुल सुंदर. बिग मोठा. ब्लॅक काळा. ब्लाइंड अंध. ब्राईट प्रकाशमान किंवा तेजस्वी. ब्रॉड रुंद. क्लीन स्वच्छ. क्लिअर स्पष्ट. कलरफुल रंगीत किंवा रंगीबेरंगी. क्रुकिड वाकडा किंवा वक्र. क्रूर निष्ठुर किंवा क्रूर. कर्ली म्हणजेच कुरळे, जसं की आता केस त्या संदर्भात आपण म्हणू शकतो. डार्क गडद. डेड मृत. डीप खोल. डीम अंधुक म्हणजे अस्पष्ट. फनी मजेदार. आता हे जे काही शब्द आपण वाचून घेतले त्या शब्दांचा नक्कीच आपल्या वाक्यामध्ये उपयोग होत असेल, 100% होत असतो. आपल्याला अशा वेळेस हे शब्द जर माहिती असतील तर आपण त्या सहजरित्या त्या वाक्यामध्ये कोणता शब्द हा ऍडजेक्टिव्ह ऑफ अपीअरन्सेस आहे ते आपण सहजरित्या शोधू शकतो. त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी माहिती असायला हव्यात. अजून भरपूर शब्द आहेत, परंतु जर आपण ते सगळे शब्द लिहित बसलो तर खूप वेळ जाईल आणि व्हिडिओ खूप मोठा होईल. म्हणून आपण या ठिकाणी फक्त 21 शब्द लिहिलेले आहेत, कारण पुढचे अजून 4 जे काही भाग आहेत 4 ते 5 त्या संदर्भात आपल्याला माहिती समजून घ्यायची आहे. म्हणून आपण एवढेच ते शब्द समजून घेऊ आणि लगेच आपण पुढचा उदाहरण घेतोय, पुढचा प्रकार घेतोय, ऍडजेक्टिव्ह ऑफ डिस्क्रायबिंग साऊंड्स. ठीक आहे. तर आपला जो चौथा भाग आहे, आपण पहिला समजून घेतला, दुसरा समजून घेतला, तिसरा समजून घेतला. आता आपण ज्या संदर्भात माहिती समजून घेतोय तो आहे चौथा. चौथा कोणता आहे तर ऍडजेक्टिव्ह ऑफ डिस्क्रायबिंग साऊंड्स. साऊंड्स म्हणजेच काय तर आवाज. साऊंड्स म्हणजेच काय? आवाज. म्हणजे आवाजाबद्दल वर्णन करणारे जे शब्द असतील त्या शब्दा संदर्भात आपण या ठिकाणी ह्या शब्दांच्या माध्यमातून ती माहिती समजून घेणार आहोत. ह्या प्रकारचे जर समजा शब्द एखाद्या वाक्यात आलेले असतील तर तो वाक्य असेल ऍडजेक्टिव्ह ऑफ डिस्क्रायबिंग साऊंड्स. म्हणजेच काय की त्या नामाबद्दल, कर्त्याबद्दल त्याचा आवाज कसा आहे, कोणत्या प्रकारचा आहे या संदर्भात हे शब्द आलेले असू शकतात. आणखीन शब्द आहेत, आपण फक्त 19 शब्द लिहिलेले आहेत. वाचून आपण समजून घेऊया. या ठिकाणी आहे बँगिंग. बँगिंग म्हणजेच काय? बँगिंग म्हणजेच आपटण्याचा आवाज. आपटणे. आपटणे क्रिया जेव्हा होत असते त्याला बँगिंग असा आवाज होत असतो. बीटिंग. बीट. बीट्स आपल्याला माहिती असतील. बीट रिदम. तर बीट म्हणजेच काय की ताल असेल किंवा ठेका असेल. वाद्य वाजवणारे जे असतात ते तालावर, ठेक्यावर वाजवत असतात. बरोबर. तो आवाज आहे. पुढचा आहे बबलिंग. बबलिंग म्हणजेच काय? पुढचा जो काय आपला शब्द आहे तो आहे बबलिंग. बबलिंग म्हणजेच खळखळाट करणारा शब्द. पुढचा आहे चॅटरिंग. चॅटरिंग म्हणजेच वटवट करणे किंवा चिवचिवाट करणे. क्रॅशिंग. क्रॅशिंग म्हणजे आदळण्याचा. क्रॅश. समजा एकमेकांवर वस्तू आदळल्या तर ते क्रॅश होत असतात, आदळण्याचा आवाज होत असतो. क्रोईंग. क्रोईंग म्हणजेच काय तर कावकाव किंवा कर्कश आवाज. आता आपण बऱ्याच वेळा कावळ्याचा आवाज ऐकत असतो. आपल्याला आवडतो का? आपण कोकिळाचा आवाज किंवा चिमण्यांचा जो काही चिवचिवाट असतो तो आनंदाने ऐकत असतो, परंतु कावळ्याचा जो आवाज असतो तो आपल्याला आवडत नाही. म्हणजे थोडक्यात आपण त्याला कर्कश आवाज असं म्हणत असतो. ठीक आहे. जंटल. जंटल म्हणजेच हळूवार किंवा सौम्य. लाऊड म्हणजे मोठा. मर्मरिंग. मर्मरिंग म्हणजेच कुरकुर. मर्मरिंग म्हणजेच काय? कुरकुर. म्युझिकल. म्युझिकल म्हणजेच संगीतमय. आणि रॅटलिंग. रॅटलिंग म्हणजेच खळखळाट. पुढचा पहा रिंगिंग. रिंगिंग म्हणजेच खणखण.
रॉरिंग, रॉरिंग म्हणजेच गर्जनेचा आवाज किंवा गडगडाट जेव्हा होत असतो त्याचा होणारा आवाज, त्याला आपण काय म्हणत असतो? रॉरिंग म्हणत असतो, रॉरिंग. रसलिंग, रसलिंग म्हणजेच सळसळणारा. सॉफ्ट म्हणजे मंजूळ. स्टिरिंग म्हणजे खळखळ. स्वीट म्हणजे मधुर किंवा गोड. ट्विटरिंग, ट्विटरिंग म्हणजेच किलबिलण्याचा आवाज. पक्षी जेव्हा किलबिल करत असतात त्याला ट्विटरिंग म्हणत असतो. आणि व्हिसलिंग, व्हिसलिंग म्हणजेच सिटीचा आवाज. सिटी वाजवण्याची क्रिया जेव्हा होत असते तेव्हा त्याला व्हिसलिंग असे म्हटले जाते. तर हे होते आवाजासंदर्भात वर्णन करणारे शब्द, ते आपण थोडक्यात समजून घेतलेले आहेत. नामाबद्दल जर समजा असा एखादा शब्द आला तर त्या संदर्भात लगेच आपण ते ओळखू शकतो किंवा ओळखता यावं यासाठी हे शब्द आपल्याला माहिती असावे. ठीक आहे, आपण चौथा जो काही प्रकार होता तो कंप्लीट केलेला आहे. पुढचा प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ डिस्क्रायबिंग टेस्टेस, ते आपण लगेच समजून घेऊया. आपला पाचवा जो काही प्रकार आहे तो आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ डिस्क्रायबिंग टेस्टेस. टेस्टेस म्हणजेच काय? टेस्ट म्हणजेच चव. तर चवी संदर्भात चवीचे वर्णन करणारे काही शब्द आहेत ते आपल्याला वाचून समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर बिटर, बिटर मीन्स कडू. डेलिशियस, डेलिशियस म्हणजे चवदार. फ्रेश म्हणजे ताजे. ज्युसी, ज्युसी म्हणजेच रसाळ. नाईस, नाईस म्हणजे गोड. प्लेझंट म्हणजेच रुचकर. फंजंट, फंजंट म्हणजेच झणझणीत किंवा तिखट. सॉल्टी, सॉल्टी म्हणजेच खारट. स्वार, स्वार मीन्स आंबट. स्वीट, स्वीट मीन्स गोड. टेस्टी, टेस्टी मीन्स चवदार. अनप्लेझंट, अनप्लेझंट मीन्स बेचव. वॉटरी, वॉटरी मीन्स पानचट किंवा बेचव. यम्मी, यम्मी मीन्स स्वादिष्ट किंवा चवदार. आता समजा एखादा पदार्थ आला असेल, त्या पदार्थासंदर्भात हे शब्द जे काही असतात ते वापरले जात असतात की तो पदार्थ कसा आहे. आता घरामध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार होत असतात तेव्हा आपण म्हणत असतो की तो पदार्थ कसा होता? टेस्टी होता, नाईस होता, हाय की नाही. मग थोडक्यात काय की अदरवाईज डेलिशियस, डेलिशियस, फ्रेश, ज्युसी, नाईस, प्लेझंट असे वेगवेगळ्या प्रकारचे असे शब्द आपण वापरत असतो. त्या पदार्थाचं थोडक्यात आपण कौतुक करत असतो, गुणगान करत असतो. ठीक आहे, आणि म्हणून हे शब्द आपल्याला माहिती असावेत. फक्त ग्रामरसाठी मर्यादित नाही, तर आपल्याला इंग्रजी शिकण्यासाठी किंवा आपल्या ज्ञानामध्ये भर पडावी यासाठी हे सर्व शब्द महत्वाचे आहेत. याच्यातूनच आपल्याला आपली व्होकॅब्युलरी वाढणार आहे, आपला शब्दसंग्रह वाढणार आहे. ठीक आहे, पुढचा आपण मुद्दा लगेच समजून घेऊया. पाचवा मुद्दा आपण कंप्लीट केला, सहावा आपण समजून घेणार आहोत ऍडजेक्टिव्ह ऑफ डिस्क्रायबिंग स्मेल्स. आपला सहावा प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ डिस्क्रायबिंग स्मेल्स. स्मेल्स म्हणजेच गंध किंवा वास. वासासंदर्भात वर्णन करणारे काही शब्द आपण समजून घेतोय. त्यात पहिला आहे अरोमॅटिक. अरोमॅटिक मीन्स सुगंधी किंवा सुवासिक. बॅड, वाईट, वाईट किंवा घाणेरडा स्मेल, त्याला आपण बॅड असं म्हणू शकतो. डर्टी, घाणेरडा वास. चौथा आहे फाऊल. फाऊल म्हणजेच घाणेरडा किंवा दुर्गंधयुक्त स्मेल. गुड, चांगल्या प्रकारचा स्मेल. लवली म्हणजे छान उत्तमरित्या असणारा स्मेल. प्लेझंट म्हणजे सुवासिक. स्ट्रॉंग, तीव्र वास असलेला स्मेल किंवा तो शब्द, त्यासाठी स्ट्रॉंग, स्ट्रॉंग स्मेल असं आपण म्हणत असतो. म्हणजे त्याचा जो काही सुगंध असतो किंवा वास असतो तो कसा असतो? अगदी तीव्र असतो. आणि शेवटचा आहे स्वीट म्हणजेच गोड किंवा आनंददायक असा स्मेल. असे जे काही शब्द असतात ते शब्द आपल्याला माहिती असावेत, जेणेकरून आपण जे काही वाक्य आलेले असतील त्यात जो काही सुगंधदर्शक शब्द कोणता किंवा वासदर्शक शब्द कोणता हे जर आपल्याला निवडायला सांगितलं तर अशा वेळेस आपल्याला हे शब्द माहिती असणं गरजेचं आहे. जर माहिती नसतील तर आपण निवडू शकत नाही. म्हणून ते वाचा, ते समजून घ्या, ते पुन्हा पुन्हा
पहा आणि ते लक्षात ठेवा, जेणेकरून आपण त्या प्रकारचे वाक्य सहजरित्या सोडवू शकू. पुढचा जो काही प्रकार आहे तो आपण समजून घेणार आहोत लगेचच. ऍडजेक्टिव्ह ऑफ डिस्क्रायबिंग टच. आपला 7वा प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ डिस्क्रायबिंग टच. टच मीन्स स्पर्श करणे, जाणीव. तर जे काही टच संदर्भात काही शब्द असतील, म्हणजे स्पर्शा संदर्भात जाणीव करून देणारे जे काही शब्द असतील त्यांना आपण म्हणत असतो ऍडजेक्टिव्ह ऑफ डिस्क्रायबिंग टच. ओके, मग ते शब्द कोणते आहेत तर पहिला आहे कोल्ड. कोल्ड मीन्स थंड किंवा गार. कूल थंडगार. ड्राय कोरडे किंवा सुका. फर्म म्हणजे घट्ट. हार्ड म्हणजे कठीण. हॉट म्हणजे उष्ण किंवा गरम. रफ म्हणजे खडबडीत. सिल्कन सिल्कन म्हणजे मखमली. सिल्की म्हणजे मुलायम. स्लायमी स्लायमी मीन्स चिकट. स्मूथ मीन्स गुळगुळीत. सॉफ्ट मीन्स मऊ. स्टिकी मीन्स चिकट. स्टिफ मीन्स ताठ किंवा कडक. वर्म मीन्स उबदार. वेट मीन्स ओलसर. वुडी मीन्स लाकडासारखा आणि वुलन मीन्स लोकरी सारखा. हे शब्द होते आपले ऍडजेक्टिव्ह ऑफ डिस्क्रायबिंग टच, म्हणजे स्पर्शा संदर्भात वर्णन करणारे शब्द. ठीक आहे, आपला शेवटचा जो काही मुद्दा राहिलेला आहे, शेवटचा जो काही आपला प्रकार आहे तो आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ डिस्क्रायबिंग कलर्स. म्हणजेच काय की रंगाचे वर्णन करणारे विशेषणे, ते आपण लगेचच समजून घेणार आहोत. आपला शेवटचा प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ डिस्क्रायबिंग कलर्स. त्या संदर्भात आपण या ठिकाणी नेम ऑफ द कलर्स लिहून ठेवलेले आहेत, म्हणजे रंगांची नावे. तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती समजून घेतो, बरोबर. मग अशाच प्रकारे आपल्याला जर माहिती हवी असेल किंवा आपल्याला अशा प्रकारची माहिती जर पाहायची असेल तर अजूनही ज्या मित्रांनी, ज्या बंधू भगिनींनी, ज्या विद्यार्थ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी लगेचच आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला त्याची नोटिफिकेशन लगेचच मिळू शकेल. ठीक आहे, आणि ही माहिती आपल्या पुरती मर्यादित ठेवू नका. प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच तुम्हाला सांगतोय की आपल्याला जर ती माहिती समजली असेल तर आणखीन आपण आपल्या मित्रांपर्यंत ती माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ती कळेल. ठीक आहे, जसा आपला फायदा होतोय तसा इतरांचाही फायदा व्हावा. शेवटचा जो पॉइंट आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ डिस्क्रायबिंग कलर्स, तो आपण समजून घेतोय. त्यात कलरची नावे काही लिहिलेली आहेत. तर या ठिकाणी आपण काही रंगांची नावे लिहून घेतलेली आहेत. आता रंगांची नावे आपल्याला काही वेगळी सांगायला नको, आपल्याला सर्वांना माहितीच असतील. तरीही आपल्या या जो काही आपला तिसरा मुख्य भाग आहे ऍडजेक्टिव्ह विशेषण, त्यातील आपला जो काही प्रकार आहे 8वा प्रकार, त्या संदर्भात आपण माहिती समजून घेतोय, म्हणून ती नावं आपण या ठिकाणी वाचून समजून घेऊया. ब्लॅक काळा. ब्ल्यू निळा. ब्राऊन खाकी किंवा पिंगट. गोल्डन गोल्डन मीन्स सोनेरी. ग्रीन हिरवा. ग्रे करडा. ऑरेंज नारिंगी. पिंक गुलाबी. पर्पल जांभळा. रेड लाल. व्हायलेट निळसर जांभळा. व्हाईट पांढरा. येलो पिवळा. तर अशा प्रकारची आपण ती माहिती समजून घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनही जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ओके, चला लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.